कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती बरा नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिले सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन महाराजांकडे एक दूत आला आणि तेव्हा तानाजी मालुसरेला एकाच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात बाबा निर्वायच्या आमच्या राजा लढायला जायचं हे कदापि शक्य नाही. आणि मग तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, यावेळेस आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली आणि त्या घोरपडीचे नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू आतुला, आज यावे आमच्या मदतीला, घर येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागे होते स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिराजी, चढले कोंढाणा जिराजी, चढले कोंढाणा जिराजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा राजपूत. उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, किल्लेदार करतील तुला. अरे चल हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही, पेपर्स मॉडेल पण वाकणार नाही. मराठी माणसांना दाट काळ ठेवायला एकच माणसाने शिकवलं, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौतळला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर भेटी वाऱ्याला, उदयभानी खेळ साधला, इंच जन्म अंगाला, रक्ताने निर्गाळला. रक्ताच्या धारा तानाजींना बघून 80 वर्षाचे शेला मामा उदयभानावर धावून आले. मामांनी मारलं उदयभानाला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नरडीला, सपा करती वाऱ्याला, उभा केला उदयभानाला, उदयभानाला जिराजी, उदयभानाला जिराजी, उदयभानाला जिराजी. गडाला पण सिंह गेला, सिंह परी झुंज त्याने दिली, वार किती झाले छाती बरी, स्वराज रक्षण झुंजरी जी 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 जी. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट के रोया था, कोंढाणा को जिताया कर ताना आज भगवे में समाया है, भगवे में समाया है, भगवे में समाया.